नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. तर आज सकाळी काय झालं माहिती आहे? आज सकाळी उठून जायचा प्लॅन होता माझा रनिंगला. पण काय झालं, काल रात्री 2 वाजेपर्यंत मला झोपच नाही. मग मी अलाराम बंद केला आणि झोपलो तसाच. आणि सकाळी उठल्यावर मग मला रिग्रेट व्हायला लागलं की का नाही गेलो मी आज रनिंगला. त्याच्यामुळं रनिंगला जायचं एक डोक्याला हेच आहे, तापच आहे. त्याच्यामुळं बघायचं आता करायचं काय ना काय तर, आणि रनिंगला तर जायचंच काय पण करू. आता कामाच्या गडबडीत कामं लक्षात आहेत आणि काय करायचं हे सुचत नव्हतं. म्हणजे डोक्यात नुसती कामच होती. म्हणून मी बिना गाडीला चावी लावताच गाडी स्टार्ट करत होतो आणि त्याच्यामुळं गाडी स्टार्ट होत नव्हती. आत्ता गाडीला चावी लावली. आत्ता करतो बघा स्टार्ट तुमच्यासमोरच ही गाडी. या कॅमेराचा फायदा माहिती आहे की ज्या वेळेला तुम्ही ओव्हरथिंकिंग करत असता तेव्हा कॅमेरा उघडून कॅमेऱ्यात बघून बोलायचं. म्हणजे ओव्हरथिंकिंग बंद होते, काय सुचायचंच बंद होते, काय बोलायचं काय कळत नाही. त्याच्यामुळं कॅमेरा उघडून बोलायचं ठरवा. ओव्हरथिंकिंग जेव्हा पण होत असेल तेव्हा कॅमेरा उघडून बोलायचा प्रयत्न करा आणि बघा तुमची ओव्हरथिंकिंग थांबते का नाही. जेव्हा हा कॅमेरा उघडून तुम्ही बोलायला सुरुवात करताय त्यावेळेला मनातले विचार शून्य होतात आणि काय बोलायचं ते सुचत नाही. त्याच्यामुळं ज्या वेळेला ओव्हरथिंकिंग कराल त्यावेळेला कॅमेरा उचलून त्यात बोलायला सुरुवात करा. म्हणजे तुमचं ओव्हरथिंकिंग थांबेल. एवढं मला लक्षात आलं. धन्यवाद. हे आहे पुस्तक जे मला खूप वर्षांपासून घ्यायचं होतं पण घ्यायचा कधी योग आला नाही. ते आज घेऊन आलो आहे. ते मला अनबॉक्सिंग करून दाखवतो. तर हे आहे ते पुस्तक जे मी दुकानातून विकत आणले. 250 रुपयाला पडलं मला हे पुस्तक आणि वाचून सांगतोच तुम्हाला कसं कसं आहे. ओके, स्वाभाविक गोष्टीवर चिडण्यात अर्थच नसतो. मुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म आणि भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं.